नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शिगोंडे, मी राजा सगळी या यूट्यूब चॅनलला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि उद्या आपले गणपती बाप्पा येणार घरी, तर त्यासाठी आज आपण आलो आहे. एक दिवस अगोदर गणपती बाप्पा न्यायला. आणि आपल्या इथे जो अविनाश आहे त्याचा अविनाशचा मित्र आहे, त्याचा बंटे बाजूलो अविनाश कारखाना आहे. त्या कारखान्यामधनं आपण गणपती बाप्पा न्यायला आलो आहे. आणि आपला बाप्पा आता आपण नेतो आहे. तर आता थोड्याच वेळात आपण आणि जो अविनाशचा मित्र आहे तर त्याच्या इथे चांगल्या प्रकारे मूर्ती आपल्याला सजवलेल्या दिसतील. स्वप्नपूर्ण कला केंद्र आणि अशाच मूर्ती काहीशा आतमध्ये आहेत. आणि जवळपास आज सकाळपासून मूर्ती जायची सुरुवात झाली. आणि आपला सगळं हे चला तर मग आपण आता जाऊया घरी. बाप्पाला घेऊन जातोय. आणि अशा तऱ्हेने फायनली आपलं बाप्पाच्या आगमनाची आरास तयार झाले. आणि इकडे सगळेजण झोपले. त्यांनी बाकी सगळी मंडळी काकांकडे गेली. तर तिकडे आहे आता आपण गणपतीची आरास बनायला चाललो आहे. आणि इकडे सोनू करतोय चॅटिंग. व्हिडिओ कॉल आहे काय, दिसतच नाही ना. चला, शुभ सकाळ. आपण रात्रभर केलेली मेहनत आहे. त्याच्यानंतर सगळे आता तयार होऊन आले गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. आणि आता ही सगळी तयारी चालू आहे. घेऊन जा बिलकुल. चला तर अशा त्याने काकांचा गणपती बाप्पा आणायला आला. आणि इकडे गर्दी दिसते. सगळेजण आपले बाप्पा घरा आणले. आणि तर चला मग अजून तशीच गर्दी आहे. बाहेर आपण बाप्पाचं आगमन बघूया आणि आपला बाप्पा घरी घेऊन जाऊया. इथनं जपू ना, साईडने असा बाहेर पड. बाप्पाच्या आगमनासाठी रांगोळी चालू आहे. आमचे संजय दादा यांच्या हातून आमच्या गणपती बाप्पाची आरती झाले. आपले पूजा झाले, श्री गणेश पूजा. आणि आता थोड्याच वेळात आम्ही बाप्पाची आरती चालू करतोय. आणि सर्वांनी आरतीला यावे.
विशाळा अर्धांगे पार्वती सुमनाच्या माळा बुद्धीचे उदर चितखंड निळा ऐसा शंकर शोभे उमाळ्याला जय श्री देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू भावती ओवाळू Yeah.
1.5 दिवसाच्या बाप्पाचं आगमन आपल्या घरी काल झालं होतं आणि आज विसर्जनाची तयारी चालू होईल आता थोड्याच वेळात। आणि त्याचाच पहिला भाग म्हणून आपण विसर्जनावेळी प्रसाद बनवतो, फळांची, सर्व प्रकारच्या फळांची। तर मामा ती प्रसाद बनवतोय आणि आताच आरती होईल, त्याच्यानंतर मग भेटतो। कोण येतोय? रिक्षा पण घ्यायची आणि मग ड्रायव्हर कोण आहे त्याला? गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की। तुला कसा पाहिजे वाकू को खाली माल खाली सोडा सोडला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। जा फोटो काढायचा आहे, जा असं आरती उभी राहा। पाहुली नाचतो मोर पायाकडे पुढे नाचतो पायाकडे पाहुली। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तऱ्हेने आत्ताच आपली गणपती बाप्पाची आरती झाली आणि आपल्या आरती दरम्यानच वरून राजाचं आगमन झालंय आणि इकडं आपला जेवणपाडाची तर आहे आणि त्या तरीमधनं आपण गणपती विसर्जन करायला लागणार। हे सगळे बालगोपाला आलेले आहेत गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी। आणि तर चला बघूया आपल्या होडीमध्ये नंबर लागते का नाही लागते, आता बघणार ठरेल, औत्सुक्याचं ठरेल, कारण आपली एकच होडी आहे आणि आपल्या होड्या आहेत त्या इकडं आपण आणलेल्या नाही आहेत, त्यामुळे बघणं ठरेल की बघूया होडीमध्ये कोणाकोणाचा नंबर लागतोय। तर चला आता आपल्याला प्रसाद वाटायचे, प्रसाद वाटायला घ्या आपली। चला एक चांगलं काम करतोय आम्ही तर सगळेजण विसर्जनाच्या गणपती बाप्पाची प्रसाद खायलाच यायचं आणि चला 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 आहे ना शूटिंग काढायला। हा शूटिंग काढायला मला असं वाटत नाही माझा नंबर लागेल म्हणून। हे खोबरा उचलायचा। चला 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 आराध्य कुठे याला? आराध्य वर वर चला। खाली सावकाश बघा, गणपती चालले अरे गणपती चालले गावाला चैन पडे ना मला।
चाले गावाला गणपती पडे गणपती बाप्पा मोरया मंगळ मूर्ती अरे गणपती चालले गावाला चैन पडे ना मला. गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. ते गणपती चालले गावाला चैन पडे ना मला. मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया मंगल मूर्ती साईडला. आणि गणपती चालले गावाला जय पडे ना आम्हाला. गणपती चालले गावाला जय पडे ना आम्हाला. अरे तिकडे बसल्या आणखी जास्त होईल तो ना. हा चला भाईला ए तू इकडे बाबा. ए बाबू ए बाबू इकडे सरक. इकडे हा सरक. हा बस. आता कसा. अरे गणपती चालले गा या साईडला. ऋग्वेद चला या रे इकडं इकडं. गणपती बाप्पा थांब थांब. काय करायला तू हा फेक. हा अरे हो हो. हा चला सोडा. त्याने गणपती बाप्पाचं सोडलं. आपलं गणपती बाप्पाला विसर्जन झालं आणि गणपती बाप्पासाठी जो शिदोरी आणली होती ती आपण आता सोडले. आणि ह्या गणपती बाप्पाच्या कंट्या आहेत त्या आपण त्या आपल्या पगाराला लावणार आहोत. आणि त्या जेवढ्या कंट्या असतील जेवढ्या पगाराला कंठी असतील तेवढ्या आपल्याला समजतं की बाबा एवढ्या एवढे गणपती या आणि जेवढ्या कंट्या असतील तेवढ्या गणपती आपण विसर्जन केलं असे समजतो. आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर आपण आपला आरुष ए भाऊ तू वाजव. तू त्यांनी मोठं काम केलंय त्याला पहिली व्हिडिओ मध्ये. आणि इकडे संजोग दोघ जण पाठ घेऊन चालले.